सरपंचाच्या हत्येनंतर आणखी एक धक्कादायक प्रकरणानं बीड हादरलं। बीडमध्ये जुन्या वादातून मध्यरात्री गोळीबार, एक जण जखमी। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येवरून वातावरण तापलं। आज बीड बंदची हाक, अनेक राजकीय वारपलटवार सुद्धा सुरूच। कुर्ल्याच्या मृत्यूकांडानंतर बेस्ट प्रशासनाला जाग, ड्रायव्हरची सरप्राईज टेस्ट करणार। ऑन ड्युटी दारू खरेदी व्हिडिओ प्रकरणाची गंभीर दखल। 14 डिसेंबरलाच नव्या मंत्र्यांचा शपथविधी, बावनकुळेंनी शिंदेंना निरोप पोहोचवला। शिंदे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक। 14 डिसेंबरला शपथविधी करण्यावर भाजप ठाम। उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंचे 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। काही मंत्री नंतर शपथ घेणार। 12 ते 13 मंत्रिपद शिंदेंना मिळतील असा अंदाज। पंतप्रधान मोदी आज प्रयागराजमध्ये 7000 कोटींच्या रस्ते आणि कॉरिडॉर प्रकल्पाचं उद्घाटन करणार। मोदी गंगापूजन सुद्धा करणार। आज संसदेमध्ये वातावरण तापण्याची शक्यता। खासदार प्रियंका गांधी भाषण करणार। संविधानाच्या मुद्द्यावर हाय व्होल्टेज चर्चा होणार। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। फडणवीस सरकारकडून 2738 कोटी मंजूर। डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार रक्कम। एनआयएकडून देशभरातील 19 ठिकाणी छापेमारी। भिवंडी, अमरावतीमधून 2 जण संशयित ताब्यात, दोघांची चौकशी सुरू। बीड, नांदेड नंतर बोगस औषध पुरवठ्याचं लोण धाराशिवमध्ये। बनावट कंपनीच्या 14800 गोळ्या जप्त। राज्यात बॅन असलेल्या मिस्रल फार्मलेशन कंपनीच्या गोळ्यांविरोधात कारवाई।